सलग 2 दिवस महाड शहरासह ग्रामीण भागात व संपूर्ण रायगड जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच रविवारी संपूर्ण दिवस मुसळधार पाऊस कोसळत असल्याने महाड व पोलादपूर तालुक्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने तालुक्यातील महाड रायगड माप्रड मार्गावर देखील पुराचे पाणी आल्याने हे मार्ग बंद ठेवण्यात आले आहेत। महाड तालुक्यामध्ये सलग 2 दिवस मुसळधार पाऊस पडत असून या मुसळधार पावसामुळे सावित्री, गांधारी, काळ या नद्या दुथडी भरून वाहू लागलेत। या नद्यांमधील पुराचे पाणी महाड रायगड मार्ग, महाड माप्रड आणि बिरवाडी गावातील जाणाऱ्या मार्गावर आल्याने हे मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते। मुसळधार पावसामुळे शहरातील तसेच तालुक्यातील जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे। महाड व पोलादपूर तसेच बिरवाडी येथील बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसत होता। अनेक व्यापाऱ्यांनी संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन दुकानातील सामानाची आवराआवर केल्याचे चित्र महाड व पोलादपूर या 2 तालुक्यात पाहण्यास दिसत होते। महाड प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे। नदीच्या पाण्याची पातळी ज्या ठिकाणी मोजली जात आहे त्या ठिकाणाहून नागरिकांना सतर्क केले जात आहे। महाड तालुक्यात पडणाऱ्या पावसामुळे महाबळेश्वर आणि वरंध तसेच किल्ले रायगड परिसरातून मोठ्या प्रमाणावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याची भर पडत आहे। महाबळेश्वर मधून येणारे पाणी पोलादपूर जवळ रानबाजी धरणामध्ये अडवले जाते, मात्र मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने या धरणातून देखील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर होत आहे। रानबाजेरी धरणातून दुपारी 3 वाजेपर्यंत प्रतिसेकंद 726 सेंटीमीटर पाण्याचा विसर्ग केला जात होता। यामुळे सावित्री नदीची पातळी 4 वाजेपर्यंत 6.40 मीटर इतकी झाली होती। संभाव्य पुराच्या भीतीमुळे महाड शहर व परिसरातील नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे। जमिनीलगत राहणाऱ्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरून मोठे नुकसान होत असल्याने यामुळे नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले। संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने देखील आपत्कालीन व्यवस्था सज्ज ठेवली आहे। रात्रीच्या सुमारास भरती असल्याने महाडमध्ये पुराचे पाणी शिरण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी रेश्मा माने, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।